ब्लेड सेटिंग करताना या पद्धतीने सेटिंग करा. ब्लेड या कोपऱ्यापासून अशी चिटकत चालली पाहिजे इथपर्यंत. जोपर्यंत या ब्लेडला ब्लेड घासत नाही तोपर्यंत व्यवस्थित मशीन कटिंग करत नाही. त्यासाठी ब्लेड इथून तिथून अशी घासत चालली पाहिजे. या आडवीची ब्लेड ही खालची, या ब्लेडला ही ब्लेड घासून चालली पाहिजे. तिच्यात गॅप पडला तर मशीन पाना मारतं, चिवटी मारतं. अशा पद्धतीने सेटिंग करा. हे सेटिंग दिसताना हे होल मागं पुढं दिसतच असते. ही सेटिंग ह्या पद्धतीने परफेक्ट असते. ब्लेड सेटिंग करायची तर हे बोल्ट आहे, या बोल्टला खालून पाना लागतो. हे 3 बोल्ट आहे, याला खालून पाना लागतो. हे पाण्याना नट ढिल्ले करून याला पाठीमागं जशी लागेल तशी ॲडजस्टेबल ब्लेड सेटिंग करून घ्यायची. इथं या कडीला अशी ब्लेडला ब्लेड चिटकली पाहिजे. अशा पद्धतीनं सेटिंग करायची. एकसारखी इथून तिथून घासत आली पाहिजे तरच ती ब्लेड सेटिंग व्यवस्थित होते. याच्यात जर गॅप पडला तर सेटिंग व्यवस्थित होत नाही. या 2 ब्लेड अगोदर, एक ही आणि एक ह्या दोन्ही ब्लेड एक लेवलला लावून घ्यायच्या अगोदर. त्याच्यानंतर नंतर वेगळी ही सेटिंग एकदा व्यवस्थित झाली, हिची परफेक्ट झाल्यानंतर ह्या बाकीच्यांना ॲडजस्ट त्या पद्धतीने करायचं आहे. सगळ्यासोबत ढिल्ल्या करायच्या नाही, सगळ्यासोबत नाही. एकच टाईट करायची, एकच परफेक्ट बसवायची. आता ही झाल्यानंतर हिला मार्किंग करायची पेनाने मार्किंग केल्यानंतरच याला दुसऱ्याला हात लावायचा आहे. हे फिक्स करायच्या अगोदर नंतर हिला सेटिंग करायची या त्या पद्धतीनं लागेल तशी. ही सेटिंग झाल्यानंतर हिला पेनाने मार्किंग करायची, ही झाली म्हणून. नंतर दुसरी घ्यायची अशी पुढं. अशी थोडीशी टाईट गेलीच पाहिजे, असं फिरलं नाही पाहिजे मनाना मशीन. असं थोडंसं गुंतलं पाहिजे. ती एक झाल्यानंतर ही दुसरी करायची सेटिंग जशी ही पहिली केली त्या पद्धतीनं. ही खालची अगोदर फिक्स केल्यानंतर ह्या बाकीच्या सेटिंग करायची यांची.